बीड जिल्ह्यातलं मातोरी गाव खडकाळ जमिनीवर घाम गाळत शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभराची पुंजी पणाला लावणारा बाप साखरपुडा झाला। 11 दिवसांवर लग्न आलंय म्हणून सर्व तयारी झाली। फौजदार जावाई मिळाला म्हणून ऐपत नसतानाही पोटाला चिमटा काढून जमवलेली पै रक्कम पाण्यासारखी खर्च केली। नवरदेवानं सांगितलं लग्नाची कापडं पुण्यात घ्यायची, त्याला हो म्हटलं। अगदी घोडा, वाजंत्री, मंडप, जेवणावळीपासून सर्व बुकिंग झालं। मुलीच्या लग्नात कुठल्याही गोष्टीची कमी नको म्हणून बापानं स्वतःला विकणंच तेवढं बाकी ठेवलं होतं। पत्रिका वाटून झाल्या, घरात पाहुणे रावळे आले, वधूवरांचे कपडे तयार होते। साखरपुड्यात आधीच दोघांना 7-7 ग्रॅमची अंगठी केली होती। 3 महिन्यांपासून मुलीसोबत लग्नाची स्वप्न रंगवल्यानंतर अचानक एका रात्री या स्वप्नांची जणू राख रांगोळी झाली। PSI पवन निंबाळकरनं अचानक मुलीच्या घरच्यांना आपल्या घरी बोलावून धाडलं। लग्नाबाबत काही प्लॅनिंग करायची असेल म्हणून मुलीचे वडील भाऊ लगबगीनच रवाना झाले। मुलाच्या घरी पोहोचताच त्यांना जो निरोप मिळाला त्यानं जणू त्यांच्या कानातच कोणीतरी तप्त शीस ओतल्यागत झालं। नवरदेव मुलानं लग्नाला नकार दिला, साखरपुडा झाला, लग्नाच्या पत्रिका वाटल्या। 3 महिने मुलीसोबत संसाराची स्वप्न रंगवल्यानंतर आपल्याला तुमची मुलगी शोभत नसल्याचं कारण देत मुलानं लग्नाला नकार दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला। प्रकरण इथंच थांबलं नाही। मुलीच्या घरच्यांनी केलेल्या आरोपांनुसार लग्न मोडल्याचं कारण विचारलं असता त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखण्यात आलं। लग्नाला अवघे 11 दिवस शिल्लक होते। साखरपुडा, लग्नाचं बुकिंग यात लाखो रुपये खर्च झाले होते, परंतु आता पैशांसोबतच सर्व स्वप्नांचाही चुराळा झाला। पैसा आज ना उद्या कमवला जाईल, योग्य न्याय मिळाला तर खर्च झालेल्या पैशांची भरपाई देखील मिळेल, पण गेलेली अब्रू ती पुन्हा मिळेल का? सोशल मीडिया आणि बातम्यांच्या माध्यमातून होत असलेल्या आरोपांनुसार साखरपुडा झालेला असताना मुलगी शोभत नाही हे कारण देत लग्न मोडण्यात आले, परंतु त्या लेकीवर जो मानसिक आघात झालाय त्याचं काय? ही सगळी आपबीती सांगताना मुलीच्या बापाचा तो केविलवाना चेहरा अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होता। बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावातलं हे भयान वास्तव्य आणि लेकीच्या बापाच्या मनात धस्स करणार आहे। जी लेक आपलं सर्वस्व आहे तिच्यावरच अशा प्रकारे होणारे आघात मनाला वेदना देणारे ठरतात। सध्या PSI पवन निंबाळकर हे अनेक आरोपांनी घेरले गेले। या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती केले गेलेले आरोप गंभीर स्वरूपाचे। मुलीच्या घरच्यांनी केलेल्या आरोपांनुसार गोष्ट सुरू होते 3 महिन्यांपूर्वी, जेव्हा बागायतदार असलेल्या पवन निंबाळकर नावाच्या PSI मुलाचं लग्न मातोरीतल्या सर्वसाधारण घरातल्या मुलीसोबत ठरतं। पोरगा PSI, त्यात बागायतदार, असं असतानाही आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलीला त्यानं का पसंत केलं असावं असा प्रश्न मुलीच्या घरच्यांच्या मनात होताच। परंतु जाऊ द्या, पोरगी सुखात नांदेल ना। समाजात असतात अशी माणुसकी जपणारी लोक, जे मुलीच्या बापाचा पैसा पाहत नाही तर मुलगी घरंदाज आहे ना एवढंच पाहतात। म्हणून बापानं ही शंका पण गिळून टाकली। अत्यंत थाटामाटा साखरपुडा पार पडला। मुलीच्या बापानं आपल्या कष्टाची घाम गाळून कमावलेली आयुष्यभराची पुंजी जावयाच्या मानपानासाठी आणि साखरपुड्यासाठी खर्च केली। PSI जावाई मिळणार म्हणून बापाची छाती अभिमानानं फुगली होती, पण हा अभिमान फार काळ टिकला नाही। ऐन लग्नाच्या तोंडावर PSI पवन आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुलीच्या वडिलांना मुलगी शोभत नाही म्हणून हे लग्न करू शकत नसल्याचा निरोप दिल्याचा आरोप होतोय। लग्नाची पत्रिका वाटून झाल्या होत्या, समाजात अब्रू पणाला लागली होती, मुलीच्या बापाच्या पायाखालची जमीनच सरकली। लग्नासाठी एवढा मोठा खर्च करून अचानक मुलाकडून लग्नाला नकार मिळाल्यानं आता काय करावं हा प्रश्न त्या गरीब बापाला आणि मुलीला आतून पोखरत होता। हा वाद मिटवण्यासाठी आणि मुलीचे आयुष्य वाचवण्यासाठी तिचे हतबल आई-वडील आणि काही नातेवाईक निंबाळकर यांच्या दारात पोहोचले। मुलीचा नेमका गुन्हा काय? अचानक लग्नाला नकार देण्याचा जाब विचारत असतानाच त्यांच्यावर थेट पिस्तूल रोखल्याचा आरोप होतोय। मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार गपगुमान इथून निघून जा, नाहीतर याच पिस्तुलाने इथेच गोळ्या घालीन, मी पोलीस आहे, माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही अशी धमकी देत त्यानं मुलीच्या घरच्यांना आपल्या आल्या पावली परत पाठवलं। साखरपुडा, सोन्याचे दागिने आणि कपड्यांच्या खरेदीच्या नावाखाली निंबाळकर कुटुंबानं आधीच लाखो रुपये लाटल्याचा आरोप आहे। मुलीच्या कुटुंबाने हिंमत दाखवून सकललांबा पोलीस ठाण्यात पवन निंबाळकर आणि त्याच्या घरच्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। तेव्हा या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळालं।
PSI पवनच्या भावानं मुलीच्याच 10 नातेवाईकांवर 25 लाखांची खंडणी मागितल्याचा परस्पर गुन्हा दाखल केला। लग्नाच्या अवघ्या 11 दिवस आधी स्वतःहून लग्न मोडून एका पोलिसाला 25 लाखांची खंडणी मागण्याचे धाडस कोण करेल का, हा प्रश्नच आहे। दोन्ही बाजूंनी आता आरोप प्रत्यारोप होण्याला सुरुवात झाली आहे। आरोप न्यायालयात सिद्ध होतील, परंतु तुर्तास अशा पद्धतीने लग्न मोडलं गेल्यानं त्या मुलीवर जो आघात झालाय त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न मात्र कायम राहतोय। आजकाल लग्न करणं किंवा सासरचे लोक चांगले निघतीलच यावरती प्रश्नच आहे। टाळी एका हाताने वाजत नाही किंवा नाण्याला नेहमी दोन बाजू असतात, हे झालं बोलण्याच्या गोष्टी। पण खरं पाहिलं तर आजही खेड्यापाड्यामध्ये किंवा काही ठिकाणी, काही तालुक्यात, जिल्ह्यांमध्ये अजूनही हुंडाबळीचे अनेक किस्से ऐकायला मिळतात। त्यामुळे आता कुठल्याही मुलाने मुलीसोबत किंवा मुलीने मुलासोबत लग्न करताना अगोदर सगळ्याच गोष्टींची खातरजमा करून घेणं खरंच गरजेचं आहे। आता बीडमध्ये घडलेल्या या सगळ्या घटनेवर तुमचं काय मत आहे, कमेंट जरूर करा। जय महाराष्ट्र।